नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. आज तुम्हाला दाखवते दुधीचा ढोकळा. हा पौष्टिक पण असतो आणि खूप डायबिटीस वगैरे जण आहे त्यांना तो खायला खूप चांगला असतो. आता तुम्हाला मी त्याची रेसिपी दाखवते. मी आधी 1-1.5 वाटी रवा घेतलाय. तुम्हाला जेवढा जास्त पाहिजे असेल तर जास्त घेऊ शकता, पण मी थोडक्यातच दाखवते. 1-1.5 वाटीचा रवा घेतलाय. त्याच्यामध्ये मी 3 ते 4 चमचे आपण बेसन घालूया. बेसननी कसा ढोकळा छान फुलला जातो आणि छान चवीला लागतो, म्हणून बेसन घातलं. आणि हे मी ताक घेतले, ताक 1 ग्लास घेतले. हे दही घेतले, त्याच्यात पाणी घातलं आणि त्याचं ताक तयार केलं. आणि हे ताक आपण थोडं थोडं करून या मिश्रणामध्ये घालूया आणि हे मिश्रण पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. असं छान मिक्स झालं की पुन्हा आपण थोडं पाणी घालूया याच्यामध्ये. जास्त पण ताक घातलं तर तो आंबट सुद्धा होऊ शकतो, म्हणून प्रमाणातच घाला. जास्त दही आंबट घ्यायचं नाही. आणि हे असं मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स केलं पाहिजे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, असं करून हे संपूर्ण आता आपण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे छान असा बघा हा मिक्स झाला. असं छान मिक्स करून याला 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला ठेवायचा असतो, म्हणून त्याला आधी हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया. आता ते छान मिक्स झालंय. आता याला झाकण मारून 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवूया. आणि हा मी 1 दुधी आणलेला, हा दुधी यातला मी अर्धा घेते. जर तुम्हाला 1 पूर्ण पाहिजे तर 1 सुद्धा घालू शकता. मी अर्धाच घालणार आहे. आणि त्याचं आता पूर्ण साल काढून घ्यायचं. असं साल छान सोडून घ्यायचं. आणि हा दुधी सुद्धा पौष्टिक असतो. डायबिटीस वाल्यांना दुधीची भाजी मुद्दाम खावी, कारण तो खूप पौष्टिक असतो आणि लहान मुलं ती भाजी खात नाही. म्हणून अशा प्रकारे मी ह्याचा दुधीचा तुम्हाला ढोकळा करून दाखवते. बघा असा दुधी किसून घ्यायचा. असा छान बारीक किसला पाहिजे. आपल्या खोबऱ्या किसण्याची किसणी असते त्याच्यावर किसायचा. असा बघा अशा प्रकारे हा किसून घ्यायचा. बघा ते छान किसून झाला आपला दुधी. संपूर्ण दुधी हा मी किसून घेतला. आणि ह्याला जास्त वेळ बाहेर ठेवायचा नाही, लगेच घालायचा असतो, नाही तर तो काळा पडतो. मी पहिला तो धुवून घेतला आणि नंतर तो किसला. आता बघा हा सगळा किसून झाला. आणि हा आपण त्या मिश्रणामध्ये लगेच घालायचा, नाही तर तो लगेच काळा पडतो. हे मिश्रण सुद्धा आपल्या रव्याचं छान फुललंय. आता ह्याच्यामध्ये हे दुधी संपूर्ण घालून घ्यायचा. लगेच घाला दुधी, नंतर बाकीचं साहित्य करा, पण पहिला दुधी घालून मिक्स करून घ्या, नाहीतर दुधीचा कलर लगेच बदलतो, लगेच तो काळा पडतो. हे संपूर्ण आता आपण हे मिक्स करून घ्यायचं. एवढं असं छान आता याच्यामध्ये मिक्स करून घेतला. आता रवा सुद्धा फुललाय ना, ते पाणी पूर्ण अब्झॉर्ब करून घेतले त्याच्यामध्ये, त्यामुळे तो रवा फुललाय चांगला. आता आपण याच्यामध्ये मिरची, लसूण आणि आलं घ्यायचंय. हे बघा 1-2 ते 3 मिरच्या घेतल्या, तिखट मिरच्या घेतल्या मी. 4 ते 5 पाकळ्या लसूणच्या घेतल्या. जिरं घेतलं आणि अर्धा इंच आलं. हे आपण ठेचून घेऊया. तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता, पण मिक्सरमध्ये कसं तिची खूप बारीक पेस्ट होते, म्हणून हा थोडा ठेचूनच घ्यायचा, कारण दाताखाली आली लसूण मिरची तर खूप चवीला चांगला लागतो, म्हणून हा ठेचून घ्यायचा आपण. अशा प्रकारे हे मिरची, आलं, लसूण आणि जिरं छान ठेचलं गेलं बघा. आता हे या मिश्रणामध्ये घालूया. हे संपूर्ण मिश्रणामध्ये तुम्हाला मिरची जेवढी पाहिजे, तिखट जास्त कमी तेवढी तुम्ही घालू शकता. अर्धा चमचा मी हळद घातली याच्यामध्ये. आणि थोडं अर्धा चमचा आपण हिंग घालूया. आणि चवीनुसार आपण मीठ घालूया. त्या चवीनुसार मीठ घालायचं आणि संपूर्ण आता सगळं मिक्स करून घ्यायचं. हे छान मिक्स झालं पाहिजे. मिरचीचा ठेचा वगैरे छान लागला पाहिजे त्याला चव खूप चांगली लागते. अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं. मला थोडं घट्ट वाटतं म्हणून थोडं पाणी घालायचं. 1-2 ते 3 चमचे याच्यामध्ये पाणी घातलं आणि ते पुन्हा आता हे मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलं बघा. आणि चवीला सुद्धा ढोकळा खूप छान लागतो. असा नॉर्मल ढोकळा तर आपण नेहमीच खातो, पण हा नवीन ढोकळा आहे, नवीन पद्धतीचा. आणि इकडे मी गॅस चालू केला. गॅसवरती मी कढई ठेवते. कढईमध्ये पाणी ठेवलंय आणि पाण्यामध्ये आपण आता एक स्टँड ठेवूया. त्याच्यामध्ये मी अर्धा
लिंबू घालणार आहे. लिंबाने कसं भांडं काळं नाही होत. याच्यामध्ये अर्धा लिंबू घालायचं, म्हणजे ते भांडं काळं नाही पडत. पाण्यामुळे भांडं काळं पडलं जातं, म्हणून त्याच्यामध्ये लिंबू घालायचा. आणि ताटाला पण माझ्याकडे ताट आहे, खोलगट ताट. तुम्ही डब्यात सुद्धा लावू शकता, पण मी ताटात लावते. खोलगट ताट आहे, त्याच्यामध्ये त्याला तेल लावून घ्यायचं छान ग्रीन करून. आणि ह्याच्यामध्ये मी आता 1 पॅकेट इनो टाकते. पूर्ण पॅकेट टाकते मी. आणि थोडं पाणी घालायचं. इनो ज्यावेळेस आपण मिश्रण तयार झालं की इनो घालायचा. अगोदर इनो घालून ठेवायचा नाही. बघा अशा प्रकारे सगळं मिश्रण तयार झालं. इनो घातला मी आणि तो आता मिक्स करून घ्यायचा आणि लगेच आपण प्लेटमध्ये ओतायचा आहे, कारण त्याला जास्त वेळ ठेवायचा नाही. असं आपण आता प्लेटमध्ये ठेवून घालूया. बघा छान प्लेटमध्ये आता हे पसरलं गेलंय. अशा प्रकारे जर आपण प्लेट आता जर असे ठोकून घ्यायचे, म्हणजे तो आतमध्ये बसला जातो. बघा अशा प्रकारे. आणि आता आपण पाणी आता आपलं गरम झालंय, त्याच्यावरती प्लेट ठेवूया आणि झाकण मारूया. आपण झाकण मारून याला मंद गॅसवरती 20 मिनिटासाठी आपण ठेवून द्यायचा. 15 ते 20 मिनिटं याला लागतात. 20 मिनिटासाठी आपण ठेवून देऊया. हा छान ढोकळा शिजला जातो आतून सुद्धा. मुलं भाजी वगैरे खात नाही दुधीची, कारण दुधीची भाजी पौष्टिक असते, खाल्लीच पाहिजे. तर ती खात नाही, तर अशा प्रकारे मी त्यांना ढोकळा करून घालते, तर मुलं माझी आवडीने खातात. बघा ढोकळा झाला आपला तयार. आता तयार झाला की नाही कसा बघायचा, सुरी घालून बघायची. बघा सुरीला अजिबात चिटकत नाही. हे बघा अजिबात चिटकत नाही, म्हणजे आपला ढोकळा तयार झाला. आता मी गॅस बंद करते. बघा अशा प्रकारे गॅस बंद करूया. आणि आपण आता प्लेट खाली काढून थंड करून घ्यायची. बघा आता ही प्लेट आपण काढून घेऊया. बघा छान ढोकळा फुलला ना, मस्त झाला ढोकळा. बघा आता हा पूर्ण थंड करून घ्यायचा. पूर्ण थंड करायचा. थंड झाल्यावरती आपण तो कापायचा असतो. बघा अशा प्रकारे आपण हा कापून घेऊया. जसं तुम्हाला लहान मोठा पाहिजे तसा तुम्ही कापू शकता. त्रिकोणी पाहिजे त्रिकोणी, मी चौकोनी कापते. बघा आपला ढोकळा फुललाय सुद्धा खूप छान. असा आता आपण ह्या बाजूने सुद्धा कापून घेऊया, म्हणजे चौकोनी फोडी होतील याच्यात. असा छान असा कापून घ्यायचा. आणि हा चिटकला सुद्धा नाही. बघा लगेच निघतोय तो. असा आपला ढोकळा हा तयार होतो आणि खूप चवीला छान लागतो. हा सॉस बरोबर चटणी सोबत तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतो. टिफिन मध्ये मुलांना देऊ शकता. बघा हा कसा निघाला. हा चिटकला सुद्धा नाहीये. मी साईडने सोडून घेते. चिटकलेला नाहीच आहे, पण एक आपण सोडून घ्यायचा जरा. आणि आपण आता त्याच्यावरती फोडणी देऊया. हा फोडणीमध्ये फ्राय केला ना तर खूप छान चवीला लागतो. वरून तुम्ही फोडणी द्या किंवा पॅन मध्ये तुम्ही फ्राय सुद्धा असं गरम करू शकता, किंवा वरून सुद्धा तुम्ही फोडणी देऊ शकता. आता मी 2 चमचे तेल घातले, त्याच्यामध्ये मी राई आणि जिरं घातलं. हे बघा अशा प्रकारे जिरं घातलं, राई घातली. आणि हा पण ढोकळा त्याच्यावरती घालूया आणि फ्राय करायचा थोडा. हे बघा अशा प्रकारे. तुम्हाला जर फ्राय नको असेल ना तर ह्याच्यावरती तुम्ही ढोकळ्यावरतीच फोडणी घाला, तरी सुद्धा खूप छान लागतो ढोकळा. असं फ्राय केला ना थोडा क्रिस्पी पण होतो आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो मग तो. म्हणून थोडा मी फ्राय करून दाखवते तुम्हाला, आणि थोडा असाच ठेवते. हा थोडा मी फ्राय करते. हा तुम्हाला मुलांच्या स्कूलमध्ये जाताना टिफिनमध्ये देऊ शकता, किंवा ऑफिसमध्ये एक टाइमपास म्हणून मुलं खातात ऑफिसमध्ये जाणारे सुद्धा, त्यांना सुद्धा आपण देऊ शकतो. हे बघा अशा प्रकारे. आदल्या दिवशी तुम्ही ढोकळा केला, सकाळी असा फ्राय करून दिला तरी चालेल. आणि वरून आपण कोथिंबीर घालायची. आता आपला झाला हा दुधी ढोकळा तयार. दुधी घातल्याने कसा हा पौष्टिक पण आहे आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो. हा बघा आपण आता सॉस बरोबर देऊया. तुम्ही सॉस बरोबर द्या किंवा चटणी सोबत द्या. खूप छान लागतो. असा तयार झाला आपला दुधीचा ढोकळा.